मंडळी लग्न म्हटलं की केळवण आलंच आणि उखाणे पण आलेच. बरं इथे आल्यावर मला कळलं की आपली वसुंधरा आहे ना तिचं आणि उखाण्यांचं काहीतरी गल्लत म्हणजे काहीतरी बिनसलं आहे आयुष्यात. काय वसुंधरा म्हणजे एक ओळ ही मी तुला सांगते मी प्रिपेअर नसले की असं होतं आणि मला माहीत नव्हतं की आज उखाणे वगैरे असं सगळं बोलावं लागणार आहे. मला माहीत असतं ना निशी एक एक असे बाहेर आले असते ना की तू विचारूच नकोस. पण नेक्स्ट टाईम मी प्रयत्न करणार आहे की मी खूप सुंदर की जेव्हा केव्हा आमचं छान लग्न सोहळा पार पडेल त्याच्यानंतर मी अजून एकदा कर्तव्य करावं लागेल त्याकरता. पण मी कधीतरी छान पाठांतर करून आहे ना तेव्हा तू पुन्हा ये आणि मी तेव्हा न हसता न चुकता आणि काहीही न बनवता मी छान उखाणे घेणार आहे. आवडलाय कॉन्फिडन्स आणि मला माहिती आहे तू नक्कीच करशील. ते तू करणार आणि पण त्याच्यामुळे अजून रंगत आली आहे कार्यक्रमाला. म्हणजे सगळे हसलेत, लोटपोट हसलेत आणि बायका तर म्हणजे खूप खुश होत्या. मला तर असं वाटलं की मागे चिडल्या बिडल्या असतील की बघा ही अशी हसतीये केवढी, तर आत्ताच्या पोरी बघा ही असं. पण मी एन्जॉय केलं आहे. जेवण कसं झालंय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता तो दिसतंय मला की ते आहे ना झोप दिसते. क्लायंटला जायचंय परत की नाही, आज घरी जायचंय आणि आराम करायचंय. आज आम्ही एन्जॉय करणार आहोत, घरी जाणार आहोत. कारण आम्ही रात्रभर शूट केलं आहे त्यासाठी की आम्ही रात्र जागून काढली आहे. तेव्हा कुठे आज जाऊन सुट्टी मिळते आहे. सो आम्ही हे सगळं झालं की फटाफट घरी पळणार. आणि आत्ता मला एक सांगावं वाटतं की टी व्हीवर आम्ही जेव्हा प्रोमो बघितला ती फिलिंग जरा वेगळी होती. पण आता सगळ्यांसोबत प्रोमो बघताना वेगळंच फील झालं आणि ते गाणं खरंच असं गुजबम्स आले. पण आत्ता जेव्हा इन पर्सन येऊन सगळेजण सांगतात की तुमचं काम खूप छान वाटतंय, जे इथे नाही आहेत उपस्थित त्यांच्यासाठी पण लोक मेसेज देतात, कसं वाटतं एक कलाकार म्हणून असं एक समृद्ध झाल्याची भावना? ऑफकोर्स यार खूप छान वाटतं. कारण मला वाटतं हीच आपल्या कामाची पावती असते ना. आपण काम करतो 13-14 तास, डे नाईट करतो, सगळं करतो आणि जेव्हा बघ आपण नाटक करतो तेव्हा काय होतं ना, समोर प्रेक्षक असतात आणि समोर अशी आपल्याला क्विक आपल्या कामाची दाद असते की आवडले ना. करेक्ट. पण इथे थोडं ती आपल्याला मला वाटतं अपॉर्च्युनिटी, ती संधी नाही आपल्याकडे. सो जेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी होतात, कार्यक्रम होतात, सोहळे होतात, त्याच्यामधून आपल्याला जेव्हा कळतं की इतकं प्रेम करतात आपल्यावरती आणि इतकी आपल्याला इतकं मोठं करतात ते, आपण खूप छोटंसं काहीतरी करत असतो आणि ते आपण स्वतःसाठी काही गोष्टी करत असतो, त्यातून ते आपलंसं करतात आपल्या कॅरेक्टरला आणि आपल्याला सुद्धा. तर मला वाटतं की ही खूप वाखाडण्यासारखी गोष्ट आहे प्रेक्षकांची. मला तुला एक सांगायचं की मी मागून जेव्हा येत होते ना तेव्हा बायका मागून म्हणत होत्या की अरे हा मालिकेत हँडसम दिसतो, रिअलमध्ये पण खूप हँडसम आहे यार, असे लोक मला 1-2 बायका येऊन बोलत की तू बारीक आहेस. म्हणजे माझं असं की म्हणजे हो सांगा काय. हां, नाही म्हणजे त्याचं असं की नाही, सिरियलमध्ये तू असं जरा मोठा दिसतोस, इथे तू असं बारीक दिसतोस. लाईक हो. जेवण व्हायच्या आधी विचारलं असेल प्रश्न, आता वेगळं असेल कदाचित. मला होतं की नंतर तुम्ही मला प्रश्न विचारा, बघूया काय होतं, वेगळं उत्तर मिळेल. पण खरंच मालिकेला खूप रंजक काय इंटरेस्टिंग ट्रॅक्स येत आहेत. तर अपकमिंग एपिसोडसाठी आम्हाला काय अपील कराल मालिका बघण्यासाठी आणि लग्न होणार आहे की नाही आणि काय खिंड? लग्न होणार की नाही हे मी सांगणार नाही, पण लग्नाची सुरुवात झाली, सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. तर ह्याच्यामध्ये खूप छान छान कपडे, खूप छान छान काही गोष्टी मला बघायला मिळतील. त्यासोबतच काही ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, काही नवीन कॅरेक्टर्स जे इंट्रोड्यूस झाले आहेत, तर त्यांच्यामुळे काय चेंजेस येतील आणि काही थोडेफार कॉम्प्लिकेशन्स येतील ह्या नात्यामध्ये. तर ते बघायला तुम्हाला नक्की आवडेल आणि जास्त वेळ थांबावं लागणार नाही आहे तुम्हाला, कारण आम्ही ऑलमोस्ट शूट करायला सुरुवात केली आहे. तर तुमच्यापर्यंत लवकरच गोष्टी पोचत जातील आमच्यासाठी. सो उत्कंठा वाढली आहे आणि तुला ट्राय वगैरे करायचा उखाणा की नाही? आजचा कोटा संपला. मी इथेच फंबल झाला, माझा कोटा संपला नाही आहे. गेली आहे मी. नाही, काहीच नाही सुचत आहे. 0 मार्क. थँक्यू आम्हाला हसवल्याबद्दल. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.